मित्रांनो खूपच बजेट फ्रेंडली तुम्हाला हे भेटून जाणार आहे आणि सोबतच तुम्ही जर 10 जणांपेक्षा जास्त तुमचा ग्रुप पाहिजे तर मग तुम्हाला पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस ही पॅकेज मध्ये इन्क्लुडेड भेटून जाणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती। काहीच दिवसात पावसाळ्याचे दिवस चालू होतील आणि बरीच लोक माझ्या पेजवर सोबतच चॅनलवरती लोक पाहायला येतात फार्म हाऊसचे विलासचे व्हिडिओज। तर मग तुमच्यासाठी एकदम बजेट फ्रेंडली ऑप्शन घेऊन आलेलो आहे। जर तुमचा 15-20 जणांचा ग्रुप आहे तर तुम्ही हा जो माझ्या मागे फार्म हाऊस बघताय तो लिटरली प्रायव्हेट बुक करू शकता। तर आता सगळ्यात पहिलं लोकेशन कुठे आहे तर लोकेशन आहे मुरबाडमध्ये। जर तुम्हाला इकडे पोहोचायचं असेल तर सुरुवातीला डिटेल्स देतो। तर तुम्हाला कल्याण स्टेशनला उतरावं लागेल आणि कल्याण स्टेशनवरून तुम्हाला रिक्षा सोबतच टॅक्सी वगैरे सुद्धा भेटून जाईल। जे डिस्टन्स आहे कल्याण स्टेशनवरून ते 35 किलोमीटरचं आहे, म्हणजे साधारण 1 तासाच्या आसपास तुम्ही इकडे पोहोचायला पाहिजे। आणि जर मित्रांनो अजून एक गोष्ट, जर तुमचा 10 किंवा त्याच्याहून मोठा ग्रुप असेल, मिनिमम 10 मेंबर्स पाहिजे, जर तुमचा एवढा ग्रुप असेल तर मग तुम्हाला पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस कल्याण स्टेशनवरून लिटरली फ्री भेटून जाणार आहे। तर मग लोकेशन खूप मस्त आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, आजूबाजूला कोणाचा त्रास नाहीये, काही नाहीये, थोडंसं ऑफरोडिंग कर द्यायचंय पण प्रॉपर्टी एक नंबर आहे। पॅकेजचे जे डिटेल्स असणार आहेत ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, पण त्याच्या आधी सगळ्यात पहिलं तर इकडचं गुगल मॅपची लोकेशन जी आहे आणि सोबतच इकडे जर तुम्हाला बुकिंग आणि इन्क्वायरी करायची असेल तर मग कॉन्टॅक्ट नंबर जे असणार आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्स व्हिडिओचा नक्की चेक करा। तर आता सगळ्यात पहिलं आता भूक लागलेली आहे, मजबूत जेवायला जायचं आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला फार्म हाऊसचं नाव सांगतो। फार्म हाऊसचं नाव आहे रायबा फार्म्स अँड रिसॉर्ट। तर आता जेवणाची वेळ आहे आणि जेवणामध्ये इकडे जर तुम्ही येत असाल तर व्हेज नॉनव्हेज दोन्ही मेन्यू तुम्हाला भेटून जाणार आहे। तर आता इथे नॉनव्हेज थाळी आहे, इकडे व्हेज थाळी आहे। तर सगळ्यात पहिलं व्हेज मध्ये तुम्हाला दाखवतो, कोशिंबीर आहे आणि सोबतच चवळी बटाट्याची भाजी आहे, भाकरी दिलेली आहे, पापड आहे, रोस्टेड पापड आणि सोबतच डाल राईस असं तुम्हाला भेटून जाईल। भाजीचा मेन्यू चेंज होत राहील। ते जर आपण बघितलं तर इकडे तुम्हाला प्रॉपर म्हणजे घरगुती स्टाईल मध्ये, पण मला स्मेलच एवढा भारी येतो ना चिकनचा की दिसून येते की टेस्ट एक नंबर असणार आहे। तर आता इकडे चिकन रस्सा आहे, चिकन सुक्का आहे, सोबतच तुम्हाला राईस, सॅलड आणि सोबतच तुम्हाला भाकरी असणार आहे। भाकरीची साईज जर बघितली तर खूप मोठी साईज आहे, मस्त आहे। आणि आता जेवल्यानंतर तुम्हाला सांगतो इकडची टेस्ट वगैरे सगळी कशी असणार आहे। आता पटकन जेवून घेतो। आतापर्यंत डेझर्टमध्ये तुम्ही काय ऑप्शन बघितले असतील, बऱ्याच ठिकाणी गुलाबजाम वगैरे असे। आता आम्ही आलो इकडे सीझनमुळे, आता मस्त आंबे आता खाणार आहेत। खाणार ना? उचल उचल, आंबा खाणार की नाही? उचल घे कुठचा पण पाहिजे तो, कपड्यांना लावू नको। मित्रांनो हे बघा असा उतार आहे आणि इथून तुम्ही खाली आलात की ह्या साईडला आपलं खाली फार्म हाऊस आहे, रायबा फार्म्स अँड रिसॉर्ट। तर मग जस्ट आता जेवण झालं आणि जेवणाची क्वालिटी आहे ना भाई साहब एक नंबर होती, म्हणजे ऑथेंटिक तुम्हाला इकडे जेवण भेटून जाईल। आणि चिकन सुक्का एक नंबर होता भाई जेवण, मला स्पेशली मी सांगेन भाई 5 आउट ऑफ 5 स्टार देईल मी, इतकं भारी जेवण होतं। तर आता प्रॉपर्टीची टूर मला तुम्हाला करून द्यायची आहे। तर आता ऑब्व्हियसली मी आता गेट तुम्हाला सांगितलाच, तर इथे ह्या साईडला पार्किंग एरिया आहे बघा, इकडे तुम्ही 1-2 गाड्या असतील त्या पार्क करू शकता। सोबतच ह्या बाजूला स्विमिंग पूल एरिया आहे आणि त्या साईडला आहे डायनिंग एरिया जो शेडमध्ये आहे। सोबतच इकडे जर तुम्ही बघितलं तर इकडे एक लॉन एरिया, ॲक्च्युली इकडे 2 लॉन एरियाज आहेत। तर हा जो लॉन एरिया इकडे लहान मुलं वगैरे असतील तर ते लोक एन्जॉय करू शकतात। आणि जर तुम्हाला बॅडमिंटन वगैरे असं काही खेळायचं असेल, क्रिकेट वगैरे, तर ह्या लॉनमध्ये तुम्ही खेळू शकता इकडे। आणि तिकडे रायबा फार्म अँड रिसॉर्टचं असं सेल्फी पॉईंट पण आहे जिथे तुम्ही फोटोज वगैरे मेमरीज क्लिक करू शकता। त्याच्यानंतर ह्या साईडला ॲक्च्युली 2 रूम्स आहेत, सो ही पण एक रूम आहे इकडे आणि सोबतच ह्या साईडला पण रूम आहेत। तर मित्रांनो आता वेळ आहे रूम्सची टूर करून द्यायची। मला नाही वाटत इतक्या कमी बजेटमध्ये तुम्हाला इतकं भारी फार्म हाऊस कुठे भेटणार आहे। सो रूमची टूर मी आता तुम्हाला लगेच करून देतो। तर ही जी आता मी तुम्हाला रूम्स दाखवणार आहे, तर इकडे एक हॉल आहे जो तुम्ही पाहत असाल, तर इकडे सिटिंग वगैरे अशी काहीशी केलेली आहे, तुम्हाला स्मार्ट टीव्ही दिलेली आहे, कॅरमचा तिकडे सेटअप आहे, सोबतच ह्या साईडला इकडे साऊंड सिस्टम सुद्धा तुम्हाला देण्यात आलेली आहे। सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हॉलमध्ये पाहायला भेटतील आणि मागे 3 रूम्स आहेत। सो टोटल हा 3 BHK आणि प्लस हॉल अशी काहीची ही रूम आहे। आता रूम जर पाहिला तर माझ्या समोर एक रूम आहे राईटला आणि एक लेफ्टला आहे, जो फ्रंटला रूम आहे तो आपण पाहून घेऊया। सो कॉम्पॅक्ट असा हा रूम आहे,
इथल्या सगळ्या ज्या रूम्स आहेत ते एअर कंडिशन तुम्हाला भेटून जाणार आहेत आणि तुम्हाला एक प्रत्येक रूम मध्ये वॉशरूम दिलेला आहे, मिरर आहे, वॉश बेसिन आहे आणि सोबतच असा काहीसा बेड आहे जिथे 2-3 जण एका टाइमला इझिली अकॉमोडेट होऊ शकतात. खाली सुद्धा मॅट्रेस वगैरे जर तुम्हाला प्रोव्हाइड केलं तर एका रूम मध्ये 4 ते 5 जण इझिली अकॉमोडेट होऊ शकतात. तर आता ही आहे रूम नंबर 2. तर आता इथे सुद्धा तुम्हाला मिरर, वॉश बेसिन, वॉशरूम इकडे पाहायला भेटेल. सोबतच तुम्हाला इकडे बेड दिलेला आहे जिथे 3 जण इझिली अकॉमोडेट होऊ शकतात. एक्स्ट्रा मॅट्रेस टाकून तुम्ही 4-5 जण एका रूम मध्ये झोपू शकता आणि इथे सुद्धा तुम्हाला एअर कंडिशन पाहायला भेटेल. एसी दिलेला आहे सगळ्या रूम्स मध्ये. सो मस्त एकदम सॉर्टेड आहे. जर तुमचा 15-20 जणांचा ग्रुप असेल ना तर प्रायव्हेट फार्म हाऊस जर तुम्ही बघताय तर बुक करून टाका, कारण ह्याची बुकिंग खूप फटाफट होणार आहे आणि स्पेशली मान्सून सीझन मध्ये. रूम नंबर 3 आता लगेच पाहून घेऊया. तर आता टाइम आहे रूम नंबर 3 पाहून घेण्याचा. तर रूम नंबर 3 जर आपण पाहिला तर हे बघा तुम्ही अशी काहीशी ही रूम आहे. इथे तुम्हाला बेड देण्यात आलेला आहे, एसी देण्यात आलेला आहे. सो इथे ह्या साईडला एक्स्ट्रा मॅट्रेसेस प्रोव्हाइड केलेले आहेत. इनकेस जर तुम्हाला मोठा ग्रुप असेल तर तुम्ही ऍडजस्ट करू शकता. तर मित्रांनो आता तुम्हाला ही रूम दाखवली आहे. इथे एअर कंडिशन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, फक्त इकडे वॉशरूम हे कनेक्टेड नाहीये. तर आता ह्याच्यानंतर आता अजून एक डॉर्मिटरी टाईप ऑप्शन आहे, तो मी तुम्हाला दाखवणार आहे. जर इनकेस तुमचा ग्रुप असेल 30-35 जणांचा तरी सुद्धा तुम्ही प्रायव्हेटली बुक करू शकता. लगेच डॉर्मिटरी ऑप्शन पाहून घेऊया. रूम मध्ये एंटर करताच तुम्हाला दिसेल की असा सलग हा बेड दिलेला आहे आणि कम्फर्टेबल कुशन आहे. सोबतच तुम्हाला जर इकडे पाहायला गेलं तर 10 जण एका रूम मध्ये ह्या इझिली बेडवरती झोपू शकतात, इतकी कॅपॅसिटी आहे. एक्स्ट्रा ग्रुप असेल तर मग तुम्हाला एक्स्ट्रा मॅट्रेसेस प्रोव्हाइड करून तुम्ही 12 ते 15 जण इथे एका रूम मध्ये सुद्धा अकॉमोडेट होऊ शकता झोपण्यासाठी. बाकी ह्या साईडला इकडे कॉमन वॉशरूम सुद्धा दिलेलं असणार आहे. तुम्हाला इकडे वॉशरूम आहे आणि ही रूम सुद्धा एअर कंडिशन आहे. इकडे सुद्धा तुम्हाला एसी दिलेला आहे. ह्या साईडला आपण डॉर्मिटरी रूम पाहिली आणि त्याच्या बाजूलाच इकडे स्विमिंग पूल एरिया. स्विमिंग पूलचं जर बघितलं तर खूप मोठं आहे आणि बघा त्या साईडला तिकडे रेन डान्स सुद्धा दिलेला आहे. सो स्पीकर तर आहेच ऑलरेडी, स्पीकरवर गाणी लावून तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. तर मित्रांनो या प्रॉपर्टीचे सगळे डिटेल्स मी दिलेले आहेत. आय होप तुम्हाला सगळे डिटेल्स कळाले असतील. नसतील कळाले तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, मी नक्कीच तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न करेन. तर आता इकडे यायचं कसं हे सगळं मी सुरुवातीला व्हिडिओच्या सांगून झालेलो आहे. आता इकडचे पॅकेजेस काय असणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो खूपच बजेट फ्रेंडली तुम्हाला हे भेटून जाणार आहे आणि सोबतच तुम्ही जर 10 जणांपेक्षा जास्त तुमचा ग्रुप पाहिजे तर मग तुम्हाला पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस ही पॅकेजमध्ये इन्क्लुडेड भेटून जाणार आहे. मला नाही वाटत कुठे असं म्हणजे तुम्हाला प्रायव्हेट फार्म हाऊसला ही सर्व्हिस कुठे देत असेल कोणी. तर येस आता ही सर्व्हिस तुम्हाला भेटणार आहे आणि मी आता इकडचं पॅकेज तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर जर तुम्ही मंडे टू फ्रायडेमध्ये जर इकडे बुकिंग करत असाल तर मग इकडचं पॅकेज असणार आहे 1500 रुपये पर पर्सन इन्क्लुडिंग फूड. आणि जर मित्रांनो तुम्ही इकडे विकेंडलाच म्हणजे सॅटर्डे संडेला जर इकडे बुकिंग करणार असाल तर मग त्याचं पॅकेज असणार आहे 1700 रुपये पर पर्सन इन्क्लुडिंग फूड आणि सोबतच तुमच्या ह्याच्यामध्ये पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस सुद्धा इन्क्लुडेड असणार आहे. म्हणजे किती बजेटमध्ये तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी, इतक्या सगळ्या सर्व्हिसेस भेटून जाणार आहेत. आता इन्क्वायरी करायची असेल आणि बुकिंग करायची असेल तर ती कुठे करणार, तर मग डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा या व्हिडिओचा. तिकडे तुम्हाला गुगल मॅपची लोकेशन सोबतच फूड मेन्यू काय असतो सोबतच कॉन्टॅक्ट नंबर इन्क्वायरीसाठी हे सगळे डिटेल्स भेटून जातील. व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करून जावा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना वगैरे शेअर करा. तर भेटतो अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला. तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.